विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी विजयी सभेतून भाजप नेता आमदार पंकजाताई मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। आमदार धस यांच्या भाषणानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली असून आमदार पंकजाताई यांच्याविषयी असे का बोलतात असा प्रश्न उपस्थित करणारे अनेक फोन आमदार धस यांना मुंडे समर्थकांनी केले। त्यापैकी काही कॉल रेकॉर्ड्स व्हायरल देखील झाले। त्यावरून आता धस आणि मुंडे समर्थकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून या संदर्भात आमदार धस समर्थकांनी आज आष्टी पोलीस ठाण्यात धाव घेतली। धस यांच्या विरोधात गैरवक्तव्य केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी यावेळी धस समर्थकांनी पोलिसांकडे केली। आमदार सुरेश धस काहीच चुकीचं बोलले नाहीत। सुरेश अण्णा यांच्याकडे याबाबतचे सर्व पुरावे आहेत। धस अण्णांनी सांगितल्याप्रमाणे त्या लोकांनी शिट्टीचेच काम केले असा आरोप यावेळी धस समर्थक कार्यकर्त्यांनी केला। लोकसभा निवडणुकीत सुरेश धस यांनी प्रामाणिकपणे काम करून पंकजाताईंना लीड दिली होती। या गोष्टीचा त्यांना विसर पडला आहे की काय असा प्रश्न देखील समर्थकांनी यावेळी उपस्थित केला। परळी मतदारसंघातून लोकसभेत पंकजाताईंना 75,000ची लीड मिळाली होती। मात्र यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातून भाजप मुंडे यांना 1,40,000ची लीड कशी मिळाली याचा देखील विचार झाला पाहिजे असं म्हणत केवळ धस यांनाच टार्गेट करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न धस समर्थक उपस्थित करू लागले। आमच्या सगळ्या दीनदलित, भटके विमुक्त, आदिवासी, वंचित घटकातील बहुजनांचे नेते आदरणीय सुरेश अण्णा धस यांचा गेल्या 23 तारखेला या विधानसभा मतदारसंघामधून प्रचंड मताने विजय झालेला आहे। त्या सभेच्या निमित्ताने आदरणीय सुरेश अण्णांनी भारत देशाला ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानातील कलम 19 नुसार जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अण्णा संवैधानिक मार्ग म्हणजे भाषेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये विस्तृत असं भाषण केलेलं, परंतु काही समाज कंठक हरामखोर लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या भाषणाचा विपर्यास करून त्यावरती आदरणीय अण्णा आणि आदरणीय अण्णांचं संपूर्ण कुटुंबीय म्हणजे ते कुटुंबीय म्हणजे आमच्या सर्व दीनदलितांसाठी आमच्या माता पित्या समान कुटुंब असलेलं आहे। त्या कुटुंबावरती अमानुषपणे अश्लील भाषेमध्ये त्या हरामखोर नराधमांनी जे व्हिडिओ व्हायरल केला, त्यांचा पुतळ्याचं दहन केलं, त्या घटनेचा आम्ही सर्व विविध सामाजिक संघटनेतल्या सर्व आणि अण्णांवर प्रेम करणारे सर्व अण्णाप्रेमींनी या ठिकाणी निषेध केलेला आहे। आम्ही प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की संबंधित आरोपी जे आहेत हे कृत्य करणारे त्यांना तात्काळपणे अटक करण्यात यावी, नसता आम्ही आजच पासून यांच्यावरती कारवाई न झाल्यास आजपासून आम्ही आष्टी तालुका संपूर्णपणे बंद पाळणार आहोत आणि तो बंद करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आता जमा होऊन आम्ही सर्व व्यापाऱ्यांना विनंती करणार आहोत की त्याचा निषेध आपण केला पाहिजे। असली जी उपजत अवलाद या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ज्या माणसाला या देशामध्ये संविधानाने अधिकार दिलेला असताना तुम्ही त्यांच्या भाषणाचा विपर्यास करता आणि त्या विपर्यासाचा तुमच्या राजकीय द्वेषापोटी आणि तुम्ही केलेल्या किविलवण्या प्रयत्नातून अण्णांचा झालेला प्रचंड मताने विजय जो आहे तो तुम्हाला पचत नाही। या भावनेतून तुम्ही हा जे कृत्य केलेलं आहे हे खरंच या देशामधलं निषेधार्थ असं कृत्य आहे, त्याचा आम्ही परत एकदा जाहीरपणे निषेध करतो आणि 24 तासात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्यावर विविध कलमान्वये जे काही आमच्या कडक कारवाई करून संबंधितांना कडक शासन करावं, नसता या ठिकाणी अण्णाप्रेमी जनता तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीचे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या प्रशासनाला सांगू इच्छितो। आम्हाला 24 तासात अटक झाली पाहिजे। एकंदरीत सगळ्या बूथ वाईज यादी काढल्यानंतर ह्याचे पुरावे ठीक आहे, ते देते अण्णा, ते पुरावे द्यायचं काम आमच्याकडे पुरावे ते अण्णाकडे आहेत, अण्णा देते त्यांच्या हिशोबाने। पण आष्टी मतदारसंघाच्या बूथ वाईज याद्या काढल्यानंतर लोकसभेला झालेले मतं आणि विधानसभेला झालेले मतं ह्याची जर बेरीज केली तर लगेच लक्षात येते की बाबा हे कशामुळे झालंय। आणि हे सगळे मतं पंकजाताईला मानणारे आणि भारतीय जनता पार्टीला मानणारे मतं आहेत। ह्या बूथवर ज्या वेळेस पंकजाताई उभ्या होत्या त्यावेळेस एका बूथवर 600 मतं झाली आणि बजरंग बाप्पाला 2, 3, 10, 12 अशी मतं झाली।
त्या ठिकाणी आज त्या 600च्या जागेवर अण्णा डायरेक्ट 200 250 मतं आणि शिट्टीच्या उमेदवाराला 300 350 मतं हे तफावत दिसून येते. हे जे कोणी पुरावे मागतंय त्यांनी हे बूथ चेक करावे आणि ह्याची अजून मागचा फार मोठा इतिहास आहे. हे जे काही लोक आज अण्णाच्या नावाने शिव्या देत आहेत, अजून काय करतायत, विधानसभेला 2019च्या ज्यावेळेस धनंजय मुंडे पंकजाताई बद्दल अपशब्द बोलले होते, जिल्ह्यातून सगळ्यात पहिल्यांदा आणि मोठा मोर्चा काढणारा हा सुरेश धस होता. ते आक्षेपार्ह वक्तव्य मी ते बोलत नाही, ते वक्तव्य बोलल्यानंतर पंकजाताई स्टेजवर रडल्या होत्या आणि त्याच्या विरोधात भीमराव धोंडे साहेब उमेदवार असताना सुरेश अण्णांनी सगळ्यात पहिला मोर्चा काढला होता त्या वक्तव्याच्या विरोधात. हे अख्खा समाज विसरून गेला. त्याच्यानंतर 2019ला पंकजाताईचा पराभव करणारा धनंजय मुंडे आहे ना, ते पराभव कोणी केला हा पराभव विसरून गेले. आणि 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये फक्त बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने अण्णा एकटेच होते इमानदारीने काम करणारे, दुसऱ्या कोणत्या लोकांनी काम केलं. आणि तुम्हाला एवढंच अण्णाचे वावगं वाटतंय ना, अण्णा नकोय, तर लोकसभेला परळी मतदारसंघातून 74 ते 75 हजाराची लीड आहे. आज धनंजय मुंडेला 1,40,000ची लीड कशी आहे, ह्या गोष्टीचा बी विचार व्हावा. आणि एकतर्फी एकीकून वाजत नसते, एकतर्फी काहीतरी अण्णाच्या बाबतीत टाकून त्यावेळेस 75,000 दिलेत ना मुंडे साहेबांनी. एवढे मत आज जेवढे मत धनंजय मुंडे साहेबाला पडले तेवढे मत त्यावेळेस पंकजाताईला पडले का. आणि समोरचा कॅन्डिडेट तर परळीचा होता ना, बजरंग बाप्पा परळीचे नव्हते, त्यावेळेस कसं काय मत विरोधात गेले, ह्याची बी थोडीशी करा तुम्ही. काय आहे तर फक्त एकतर्फी अण्णाच्या बाजूने बोलून हे होणार नाही. हे तुम्ही 100% सिटीचाच प्रचार केलाय आणि सिटी तुम्ही चालवली. ह्याचे अजून आमच्याकडे पुरावे आहेत, अण्णाकडे बी ते वेळोवेळी देण्यात येतील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.